नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला HRA मधील दुसऱ्या टॉपिक मधील आपण ह्युमन रिसोर्स फॉरकास्टिंग अँड प्रिक्रुटमेंट हे पॉइंट पाहत होतो. त्यामधील थोडक्यात इंट्रोडक्शन पार्ट आपण पाहिलेला आहे. पण या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर जे काही मानवी संसाधनाचे पूर्वानुमान करण्यासाठी काही आधारभूत घटक किंवा काही गुणात्मक पैलूंचा विचार करायचा आहे. मग आता हे आधारभूत घटक पूर्वानुमान काढण्यासाठी मानवी संसाधनाचे पूर्वानुमान काढण्यासाठी काय काय आधारभूत घटक आहेत, काही गुणात्मक पैलू म्हणता येतील. आता ते कोणते आहेत, तर एकूण 4 घटक मुख्य सांगता येतील. पहिला म्हणजे जॉब अनालिसिस, त्यालाच कार्य विश्लेषण असं म्हणता येईल. त्यानंतर दुसरा कार्यवर्णन, त्यालाच म्हणता येईल जॉब डिस्क्रिप्शन. तिसरा पॉइंट जॉब स्पेसिफिकेशन, त्यालाच म्हणता येईल कार्यनिर्देशन किंवा वैशिष्ट्यीकरण. त्यानंतर चौथा पॉइंट जॉब डिझाईन, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल कार्य अभिकल्पना किंवा कार्य आराखडा. हे 4 पैलू किंवा हे 4 गुणात्मक पैलू किंवा या 4 घटकांचा मानव संसाधन पूर्वानुमानामध्ये विचार करावायचा आहे. तर या लेक्चरमध्ये आपण पहिला घटक जो काही आधारभूत घटक म्हणता येईल त्याला, किंवा मग जे काही गुणात्मक पैलू आहे तो म्हणजेच काय, जॉब अनालिसिस, कार्य विश्लेषण हा घटक या लेक्चरमध्ये घेऊ. त्यानंतरचे जे काही 3 घटक राहतात ते पुढल्या लेक्चरमध्ये बघू. तर बघा, पहिला घटक कार्य विश्लेषण. त्यामध्ये सांगता येईल आता कार्य विश्लेषण काय असते, तर मानव संसाधनाचे पूर्वानुमान काढण्यासाठी हा एक आधारभूत घटक असतो किंवा गुणात्मक पैलू म्हणून ओळखले जाते. आणि ते म्हणजेच काय, कार्य विश्लेषण, जॉब अनालिसिस. आता जॉब अनालिसिस काय असते, म्हणजेच कार्य विश्लेषण काय असते, थोडक्यात कार्य करण्यासाठी ज्या काही व्यक्तींच्या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य असतात यांचा समूह म्हणजेच काय, कार्य विश्लेषण. हे लक्षात. विश्लेषण 2 शब्दापासून, एक कार्य आणि दुसरा विश्लेषण, या 2 शब्दापासून कार्य विश्लेषण हा शब्द तयार झालाय. तर अगोदर कार्य म्हणजे काय बघा, कोणतीही क्रिया करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विभिन्न प्रकारच्या कर्तव्याची व जबाबदाऱ्यांचा एक समूह होय. कार्य म्हणजे काय, एखादी विशिष्ट कार्य करायचं असेल तेव्हा जे काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या असतात त्यांचा समूह म्हणजे कार्य असं म्हटले. हे लक्षात. त्यासोबतच आता विश्लेषण म्हणजे काय, कार्यांचं विश्लेषण म्हणजे कार्यांचं विश्लेषण करण्याची पद्धत होय. म्हणजे ज्या समजा आता काही कामगार आहेत त्यांना विशिष्ट कार्य करायचं आहे, म्हणजे समजा मशिनरी फिटिंग करायचं काम आहे. मग हे अगोदर काय केलं जाते, त्या कार्यांचं मशीन फिटिंगच्या कार्याचं विश्लेषण केलं जाते. ते कार्याचं विश्लेषण केल्यानंतर त्या कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना ते मशीन फिटिंगचं काम दिलं जाते. हे लक्षात. म्हणून कार्य विश्लेषण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कार्य पूर्ण करण्यासाठी ज्या काही व्यक्तिगत किंवा सामूहिकरित्या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य असतात यांच्या समूहाला काय म्हणतात, कार्य विश्लेषण असं म्हणतात. हे लक्षात. कार्य विश्लेषण म्हणजे कार्यासंबंधित असते, त्याला कार्य विश्लेषण असं म्हणायचं. आता कार्य विश्लेषण बघा, तर कार्य विश्लेषण हे पदासंबंधी असते, व्यक्तीच्या जे काही पोस्ट असतात त्या पोस्ट संबंधी असते. त्यामध्ये काय केलं जाते, 2 बाबींचा विचार केला जातो, एक कर्तव्य आणि जबाबदारीचं विश्लेषण केलं जाते. हे लक्षात. म्हणजेच काय, कार्य विश्लेषण हे पदासंबंधी असणार आहे. पहिली बाब म्हणजे काय, की कर्तव्य, आणि दुसरी बाब म्हणजे जबाबदाऱ्या यांचं विश्लेषण करण्याच्या पद्धतीलाच काय, कार्य विश्लेषण असं म्हणतात. हे लक्षात. त्यासोबत काय, आपल्याला कार्य विश्लेषण केल्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं भेटतात. कोणत्या प्रश्नांची उत्तरं कार्य विश्लेषण केल्यामुळे भेटतात, म्हणजे जॉब अनालिसिस केल्यामुळं. तर बघा, पहिला प्रश्न आहे, कर्मचाऱ्यांना कोणते कार्य करायचे आहे हे निश्चित होते. म्हणजे काय, कार्य विश्लेषण केल्यामुळं आपण काय करतो, जे काही काम आहे त्याचं विश्लेषण अगोदर करतो एखाद्या कर्मचाऱ्याला देण्याच्या आधी. मग त्यामुळे काय होते की कोणते काम
कर्मचाऱ्याला करावायचं आहे याचं विश्लेषण केलं जाते. म्हणून हे एक प्रश्नचं उत्तर भेटते आपल्याला. त्यासोबत दुसरा प्रश्न बघा उत्तर. कार्य करण्यासाठी कोणती पद्धत आहे? आता एखादी कार्य करायचं आहे तर कार्य विश्लेषणाच्या माध्यमातून काय एखाद्या कर्मचाऱ्यानं कोणतं कार्य करावे याचं उत्तर भेटते. दुसरं काय ते कार्य करताना कोणती पद्धत त्याने वापरावी याचं सुद्धा उत्तर भेटते कार्य विश्लेषणामुळे. बघा कार्य विश्लेषणामुळे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय भेटू शकते तर ते म्हणजे काय ते कार्य करण्याची गरज का आहे. कार्य विश्लेषण केल्यामुळं काय होतंय की बाबा ते कार्य का करायचं त्याची गरज काय आहे हे माहित होते कार्य विश्लेषणामुळं. आणि त्यासोबतच चौथं उत्तर कार्य विश्लेषणामुळे भेटते की बाबा जे काही कार्य आहे ते कार्य करण्यासाठी काय कर्मचाऱ्याची योग्यता असणं गरजेचं आहे. हे एक उत्तर आपल्याला या कार्य विश्लेषणामुळे मिळू शकते. म्हणजे कोणतं कर्मचारी ते कार्य हाताळू शकते त्यासाठी त्याची गरज काय आहे हे सुद्धा आपल्याला माहित या कार्य विश्लेषणामुळे होऊ शकते. त्यासोबतच आपल्याला कार्य विश्लेषणाच्या काही व्याख्या बघावं लागेल म्हणजे जेणेकरून कार्य विश्लेषण म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येईल. तर कार्य विश्लेषणाच्या काही व्याख्या बघा. पहिली व्याख्या फिल्पो यांच्या मते. हे फिल्पो काय म्हणतात बघा. कार्य विश्लेषण हे विशिष्ट कार्यामधील क्रिया व जबाबदारी संबंधित माहितीचा अभ्यास करण्याची प्रक्रिया आहे. तसेच त्या माहितीचं संकलन करण्याची प्रक्रिया आहे. काय म्हणतात हे फिलिपो हे म्हणतात कार्य विश्लेषण काय आहे ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये काय केलं जाणार आहे विशिष्ट कार्यासंबंधित आणि जबाबदारी संबंधितचे काय विश्लेषण करण्याची एक प्रक्रिया आहे. त्यासोबतच त्या संबंधित जे काही क्रिया आहे आणि जबाबदारी आहे या संबंधित माहितीचं संकलन करण्याची प्रक्रिया आहे असं म्हणतात. म्हणजे कार्य विश्लेषण दुसरं तिसरं काही नसून विशिष्ट कार्य करायचं असेल तर संबंधित व्यक्तींची जबाबदारी काय आहे या बाबतीत ती माहिती संकलन केली जाणारी एक प्रक्रिया आहे हे सांगतात. दुसरी व्याख्या बघा म्हणजेच जॉन सुबिन काय म्हणतात कार्य विश्लेषण म्हणजे कार्याची व्याख्या करणे वर्णन करणे या बाबतीत तर आहेच. त्यासोबतच काय आहे एक कार्य इतर कार्यापेक्षा कशा पद्धतीने वेगळं आहे याचं सुद्धा काय करणं कार्यापेक्षा वेगळेपण स्पष्ट करणारं काय आहे एक विश्लेषणाचं उद्दिष्ट आहे असं म्हणतात. हे लक्षात म्हणजेच कार्य विश्लेषण या ठिकाणी थोडक्यात सांगता येऊ शकते या जॉन सुबिन यांच्या मते की कार्य विश्लेषण म्हणजे कार्याची व्याख्या करणं त्यासोबत वर्णन करणं हे तर आहे. त्यासोबतच काय ते कार्य इतर कार्यापेक्षा कशा पद्धतीनं वेगळं आहे हे सुद्धा ह्या कार्य विश्लेषणाचे एक उद्दिष्ट आहे म्हणून असं हे व्याख्या करतात. त्यानंतर पुढची एक व्याख्या बघा तिसरी व्याख्या स्टोन आणि फेंडल यांच्यामध्ये ही काय म्हणतात बघा दोघं की कार्य विश्लेषण म्हणजे कार्याची व्याख्या करणं त्यासोबतच ती व्याख्या करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती गोळा करणं तसंच त्या माहितीची नोंद करण्यासाठी तसंच हे सर्व करण्यासाठी अवलंबिण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीला काय कार्य विश्लेषण असं म्हणतात. म्हणजे काय थोडक्यात सांगता येऊ शकते ही व्याख्या सुद्धा काय कार्य विश्लेषण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कार्यासंबंधित व्याख्या करणं व्याख्या करून कार्याचं वर्णन करणं वर्णन केल्यानंतर ते कार्यासंबंधीची माहिती गोळा करणं माहिती गोळा केल्यानंतर त्या माहितीची नोंद करणं हे लक्षात यासाठी जे काही पद्धतीचा अवलंब केला जातो त्यालाच काय म्हणायचं कार्य विश्लेषण असं म्हणायचं. ही एक व्याख्या सांगता येऊ शकते. मग अशा पद्धतीने थोडक्यात ह्या व्याख्या सांगता येतील कार्य विश्लेषणाच्या. कार्य विश्लेषणाच्या व्याख्या झाल्यानंतर आपल्याला कार्य विश्लेषणाद्वारे पुढील प्रकारची काही माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. म्हणजे कार्य विश्लेषण केल्यामुळं काही माहिती आपल्याला प्राप्त होते. तर त्यामध्ये जी काही माहिती मिळते त्यामध्ये पहिली माहिती बघा काय मिळते कार्यवर्णन. कार्यवर्णन म्हणजे काय यामध्ये सांगता येऊ शकते की बाबा संबंधित कार्याची वैशिष्ट्ये त्यासोबतच जे काही कर्तव्य आणि जबाबदारी आहे हे या
कार्यविश्लेषणावरून माहिती होऊ शकते. म्हणजेच काय, कार्यवर्णन. थोडक्यात कार्याचं वर्णन म्हणजेच संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि कर्तव्य काय असणार आहेत, त्यांचे वैशिष्ट्ये काय असणार आहेत, म्हणजे वैशिष्ट्यीकरण काय असणार आहे, हे थोडक्यात आपल्याला या कार्यविश्लेषणावरून कार्याचं वर्णन सांगता येऊ शकते. त्यानंतर दुसरा पॉइंट, कार्यविवरण. कार्यविवरणामध्ये काय केलं जाते की जे काही कार्य आहे ते कार्य करण्यासाठी संबंधित व्यक्ती उमेदवारांनी ज्या काही गरजा आहेत कामाबाबतीत किंवा पात्रता आहे ते पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि हे लेखी वृत्तांना कार्यविवरण असे म्हणतात. असं जर लिखित स्वरूपामध्ये असेल, जी काही गरज आहे कामाबाबतीत त्यासोबतच त्याची पात्रता असेल, असं जर लेखी असेल तर अशा लेखी वृत्तांनाच काय म्हणायचं, कार्यविवरण असं म्हणायचं. हे लक्षात. त्यानंतर कार्यसंबंध, पुढला पॉईंट तिसरा. जी काही कार्यविश्लेषणामुळे माहिती मिळते त्यामधील तिसरा मुद्दा म्हणजे काय, कार्यसंबंध. तर व्यवसायामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात आणि त्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे प्रकारचं काम असते. मग ते काम करण्यासाठी, विशिष्ट काम करण्यासाठी विशिष्ट कर्मचारीच आवश्यक असतो आणि विशिष्ट व्यक्तीनंच काय ते कौशल्य धारण केलेलं असते किंवा मग प्राप्त केलेलं असते आणि त्याच्या अंगी वैशिष्ट्यीकरण असते. हे लक्षात. मग कौशल्य, योग्य कौशल्य आणि वैशिष्ट्यीकरण असणं गरजेचं आहे कार्याबाबतीत. त्यालाच कार्यसंबंध असं म्हणतात. हे लक्षात. म्हणजे कार्यसंबंध म्हणजे संबंधित विभागातील जे काही कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी व्यक्तीच्या अंगी कौशल्य असणं गरजेचं आहे आणि वैशिष्ट्यीकरण असणं, यालाच कार्यसंबंध असं म्हणतात. त्यानंतर पुढचं, या कार्यविश्लेषणामुळे मिळणारी माहिती म्हणजेच काय, पुढचा पॉइंट, कार्यकुटुंब. म्हणजे कार्यकुटुंब पुढचं थोडक्यात सांगता येऊ शकते. या कार्यविश्लेषणामुळे माहिती मिळू शकते. काय कार्यकुटुंब म्हणजे दुसरं तिसरं काही नसून समान वैशिष्ट्यपूर्ण, समान कौशल्य असणाऱ्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या समूहाला काय म्हटलं जाणार आहे, तर कार्यकुटुंब. म्हणजे काय, समजा ए आणि बी आहेत, एक प्रकारचंच त्यांच्या अंगी काय कौशल्य आहे, स्किल्स आहेत आणि त्यासोबतच एक प्रकारचंच काम करणारे अशा दोन किंवा अधिक व्यक्तींच्या समूहाला काय कार्यकुटुंब असं म्हणतात. हे लक्षात. त्यानंतर पुढलं बघा कोणती माहिती भेटू शकते, व्यवसाय वर्णन. व्यवसाय वर्णन म्हणजे समान वैशिष्ट्यांच्या कार्य वर्णनाला व्यवसाय वर्णन असं म्हणतात. म्हणजे काय, समान वैशिष्ट्याचं म्हणजे कार्य आहे ते समान वैशिष्ट्यपूर्ण असणारे, म्हणजे सारख्याच प्रमाणामध्ये असणारे. हे लक्षात. त्यालाच काय म्हणायचं, तर व्यवसाय वर्णन असं म्हणायचं. त्यानंतर पुढली बाब कोणती माहिती होऊ शकते, तर व्यवसाय माहिती म्हणजे कार्याबाबतीत कार्यवर्णन असेल, कार्यविवरण असेल, व्यवसाय कुटुंब असेल. हे लक्षात. त्यासोबतच काय व्यवसाय वर्णन असेल, कार्यसंबंध असेल, या सर्व बाबींचा ज्यामध्ये अंतर्भूत किंवा समावेश होतो त्याला काय म्हणायचं, व्यवसाय माहिती असं म्हणायचं. एवढी कार्यविश्लेषणामुळे माहिती आपल्याला प्राप्त होऊ शकते. बघा कार्यविश्लेषणामध्ये पुढचा पॉइंट सांगता येऊ शकते म्हणजेच काय, कार्यविश्लेषणाच्या पद्धती. त्यामध्ये कार्यविश्लेषणाची पहिली पद्धत सांगता येईल काय, तर कार्याची माहिती मिळवणं. हे कार्यविश्लेषण केल्यामुळं कोणतं कार्य केव्हा, कधी, कोठे आणि कशा प्रकारचं कार्य आहे याविषयी आपल्याला माहिती मिळू शकते. म्हणजे ह्या पहिल्या पद्धतीमध्ये काय सांगता येऊ शकते की जे कार्य करायचं आहे ते कार्य कशा स्वरूपाचं आहे, त्यासोबतच कोणते घटक या कार्यासाठी महत्वाचे आहेत, त्यासोबतच काय कोणते कर्मचारी ते कार्य करणार आहेत याची माहिती आपल्याला या कार्यविश्लेषणामुळे मिळू शकते. दुसरा मुद्दा, दैनिक नोंदवही पद्धत. आता कार्यविश्लेषणाची दैनिक नोंदवही पद्धत ही एक पद्धत सांगता येऊ शकते की काय, यामध्ये काय केलं जाणार आहे, प्रत्येक कर्मचारी जे काही कार्य केलं जाणार आहे किंवा त्याला दिलेलं कार्य जे काही आहे त्याची तो नोंदवही करून ठेवतो. म्हणजे काम सुरू केलं की नोंद करतो, काम संपलं की नोंद करत असतो. हे लक्षात. त्यासोबतच काय, पण हे दैनिक नोंदवही पद्धतीमुळे काय होते, फक्त कर्मचाऱ्याचीच माहिती त्यामध्ये नोंदवली जाते. पण जे काही निरीक्षक असतो, निरीक्षक किंवा सुपरवायझर आणि कर्मचारी यांच्या संबंधात त्या दैनंदिन
नोंदवहीमध्ये माहिती ठेवता येत नाही हे सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढली पद्धत निरीक्षण पद्धती. जे कोणी सुपरवायझर असतात ते काय करत असतात, संबंधित कामगारांना जे काही कार्य दिलेलं आहे त्यांच्या कामाचं काय ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण करण्याचं काम करत असतात. त्यानंतरची पुढची पद्धत सांगता येऊ शकते काय की मुलाखत पद्धत. मुलाखत पद्धत म्हणजे जे काही निरीक्षक असतात ते संबंधित कामाच्या ठिकाणी जाऊन जे काही कर्मचाऱ्यांना काम दिलेलं आहे ते कामाबद्दल त्यांना काही प्रश्न विचारतात, त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून मुलाखत ही एक पद्धत असू शकते या कार्य विश्लेषणाची. त्यासोबतच काय प्रश्नावली पद्धत. या प्रश्नावली पद्धतीमध्ये काय प्रत्येक कर्मचाऱ्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नावली तयार केली जाते. प्रश्न तयार केले जातात आणि त्या प्रश्नांची एक प्रत त्या प्रत्येक कामगारांना दिली जाते आणि त्यांच्याकडून त्या प्रश्नावलींची उत्तरं भरून घेतली जातात. त्यामध्ये काही प्रश्न विचारले जातात, मग त्यास काय म्हणायचं प्रश्नावली पद्धत म्हणजे कार्याबाबतीत असते ती. त्यानंतर काय कार्य स्पष्टीकरण सांगता येईल. कार्य स्पष्टीकरण म्हणजे काय कार्याविषयी सर्वच माहिती, कोण काम करणार आहे, कार्याचं स्वरूप, कार्याची पद्धत, कार्याचं विवेचन, हे लक्षात अशा सर्वच बाबींचा आहे का नाही यामध्ये विचार केला जाणार आहे. ही झालं कार्य स्पष्टीकरण. त्यानंतर आहे कार्य वैशिष्ट्यीकरण. ही पुढली एक पद्धत आहे कार्य विश्लेषण करण्याची. कार्य विश्लेषणाची पुढली पद्धत म्हणजे काय कार्य वैशिष्ट्यीकरण. यामध्ये काय कामगार किंवा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक घटकांचा विचार केला जाणार आहे, म्हणजे वैयक्तिक माहितीचा विचार केला जाणार आहे. म्हणजे पात्रता, शिक्षण, त्यासोबतच काय गुण, वर्तणूक, त्यासोबतच कौशल्य, समर्थन, या सर्व बाबींचा वैयक्तिकरित्या या कार्याचे वैशिष्ट्यीकरणामध्ये विचार केला जाणार आहे आणि हे कार्य विश्लेषणाच्या माध्यमातून करता येऊ शकते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या कार्य विश्लेषणाच्या पद्धती सांगता येऊ शकतात. त्यानंतरचा पुढचा पॉइंट लगेच आपल्याला घ्यायचा यामधीलच कार्य विश्लेषणाचा, तो म्हणजे काय की कार्य विश्लेषणाचा उपयोग. जे काही कार्य विश्लेषण म्हणजे जॉब अनालिसिस केलं जाणार आहे त्याचं विश्लेषणाचा उपयोग कशासाठी होतो, तर पहिला उपयोग बघा कार्य मूल्यांकनासाठी आधार. आता कार्य विश्लेषणाच्या आधारे जे काही कार्य दिलं जाणार आहे त्या कार्याचं काय मूल्यमापन इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे. यासाठी एक आधार म्हणून कार्य विश्लेषण वापरण्यात येऊ शकते. त्यानंतर दुसरं उपयोग व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी. आता या कार्य विश्लेषणावरून काय व्यवसायाची जी काही उद्दिष्टे प्राप्त करण्यात येणार आहेत त्यासाठी कामगार काम करत असतात, प्रत्यक्षपणे कामगार कार्य करण्याचं काम करत असतात. मग अशा वेळेस कोणत्या कर्मचाऱ्यांनी कोणतं कार्य करावं हे निश्चित केलं जातं या कार्य विश्लेषणावरून. त्यासोबतच काय की व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा ह्या कार्य विश्लेषणाचा उपयोग होत असतो. म्हणजे काय काही कामगारांना त्यांना कार्याच्या बाबतीत प्रश्न असतील किंवा व्यवसायाबाबतीत काही प्रश्न असतील तर हे कार्य विश्लेषणाच्या माध्यमातून ते सोडवता येतात किंवा मग सांगता येऊ शकतात किंवा मग त्यांना काय या कार्य विश्लेषणाच्या माध्यमातून थोडक्यामध्ये मार्गदर्शन करता येते. त्यानंतर कार्यसिद्धी मूल्यमापन करण्यासाठी म्हणजे काय परफॉर्मन्स अप्रायझल. जे काही कार्य कामगाराद्वारे केलं जाणार आहे त्यांना या कार्य विश्लेषणाच्या माध्यमातून आपल्याला पाहता येऊ शकते काय की विशिष्ट कामगारांना हे कार्य दिले म्हणजे विशिष्ट कार्य दिले, ते कार्यासाठी त्याची पात्रता आहे का, कौशल्यवान आहे का, हे सर्व बघितलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यानं जे काही कार्य केले त्याचं मूल्यमापन केलं जाते. हे लक्षात म्हणजे काय कार्यसिद्धी मूल्यमापन म्हणजे थोडक्यामध्ये कामगारांनी काम केलेलं जे काही काम केलेलं आहे ते कामाची कार्यसिद्धी कशा पद्धतीची आहे म्हणजे काम व्यवस्थित झालं आहे किंवा नाही हे कशामध्ये पाहिलं जाते तर कार्यसिद्धी मूल्यमापनामध्ये पाहिलं जाते. त्यानंतर पुढचं उपयोग कर्मचारी नियोजन, समन्वय, भरती, निवड व नियुक्तीसाठी उपयुक्त. म्हणजे काय कार्य विश्लेषणाचा उपयोग पुढचा एक सांगता येऊ शकते काय व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांची भरती, निवड, त्यासोबतच काय नियोजन, समन्वय, त्यांची नियुक्ती यांच्यासाठी उपयुक्त. म्हणजे काय कार्य विश्लेषणावरून आपण काय करत असतो आधी कार्य काय आहे हे बघितलं जाते. कार्य बघितल्यानंतर कोणता कर्मचारी तो कार्य करू शकतो म्हणजे कोणता कर्मचारी तिथं अपॉइंटमेंट करायचे हे लक्षात, त्याच्यात कोणते गुण असले पाहिजेत, कौशल्य असले पाहिजेत म्हणजे त्याची गरज, ते कार्य करू शकते का, हे सर्व बाबींचा विचार केला जाणार आहे. म्हणून कार्य विश्लेषणावरून आपल्याला काय करता येऊ शकते भरती, निवड, त्यासोबतच काय
नियुक्ती यासाठी किंवा समन्वय साधण्यासाठी कामगारामध्ये यासाठी हे कार्यविश्लेषण उपयुक्त ठरत असते. त्यानंतर पुढचं उपयोग कार्यकुशलतेत वाढ. आता कर्मचाऱ्यांना काय कार्य जे काही दिलं जाणार आहे ते अगोदर कार्यविश्लेषणाद्वारे निश्चित केलं जाणार आहे, मगच कर्मचारी भरती केली जाणार आहे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे, कर्मचाऱ्यांना ते काम का करायचं ते पण सांगितलं जाणार आहे आणि काम जे कर्मचारी करू शकणार आहे तेच कार्य त्यांना दिलं जाणार आहे. मग अशा वेळेस काय त्या कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेत वाढ होते, कारण त्यांना अगोदरच सांगितलेलं असते की विशिष्ट कार्य करायचे, त्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली असते. म्हणून कार्यकुशलतेत वाढ होत असते या कार्यविश्लेषणामुळे. त्यासोबतच मजुरी व वेतन वाढण्यास उपयुक्त. म्हणजे पुढचं विश्लेषणाचा उपयोग कशासाठी होतो, जे काही कर्मचारी काम करणार आहेत त्यांना जे काही मजुरी आणि वेतन दिलं जाणार आहे कार्य केल्यानंतर, हे निश्चित करण्यासाठी सुद्धा उपयुक्त होऊ शकतो. कारण कार्यविश्लेषण केलं जाणार आहे, कोणतं कार्य आहे, कशा पद्धतीने करायचे, केव्हा करायचे, कोणते कर्मचारी करू शकतात, हे सर्वच बाबींचा विचार होणार आहे कार्यविश्लेषणामध्ये. मग अशा वेळेस ते कार्य करण्यासाठी कोणते कामगार किंवा मग कर्मचारी लागणार आहेत हे निश्चित केले जाते. त्यासोबतच त्यांना मजुरी आणि वेतन कशा पद्धतीने, काम जर काही कालावधीचं असेल, 1-2 तासाचं असेल तर त्यासाठी मजुरी आणि वेतन किती द्यायचं हे निश्चित होऊ शकते. जर जास्त असेल तर ते सुद्धा ठरवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, म्हणजे उपयोगी ठरते हे कार्य विश्लेषण. त्यानंतर पुढचं कार्यासंबंधी कर्तव्य जबाबदारीची जाण. आता कार्यविश्लेषणाद्वारे काय केलं जाते सांगितले. कार्यविश्लेषण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कार्य करण्यासाठी जबाबदारी आणि कर्तव्याचं काय सामूहिकरित्या वर्णन म्हणजेच काय, किंवा एकत्रित समूह म्हणजे काय, जबाबदारी आणि कर्तव्याचं एकत्रितरित्या समूह म्हणजे काय, कार्यविश्लेषण म्हणले. म्हणजे जे पद आहे त्या पदाबाबतीत कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांचं विश्लेषण करणं म्हणजेच कार्यविश्लेषण म्हणते. मग हे कार्यविश्लेषण केल्यामुळं काय, जे काही कर्मचारी आहेत, जे काही कामगार आहेत, त्यांचं काय, त्या विशिष्ट कार्यासंबंधी त्यांची कर्तव्य काय आहेत, जबाबदाऱ्या काय आहेत, ह्यांची जाण ठेवून ते कार्य करू शकतात. म्हणून यासाठी सुद्धा उपयोगी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे काही मानव संसाधन पूर्वानुमानामधील आधारभूत घटक आहेत त्यामधील पहिला घटक कार्यविश्लेषण या ठिकाणी सांगता येतो. तर पुढल्या लेक्चरमध्ये दुसरा घटक घेऊ. ओके.